काल पंतप्रधानांनी रेकॉर्ड केलं आणि रेकॉर्ड झाल्यानंतर भाषणामध्ये ते असं म्हणाले की काँग्रेसनं भारतीयांना लाचार केलं होतं आणि आता काँग्रेस मुक्त भारत झालेला आहे. हो, त्यांनी अख्खी काँग्रेस आपल्या पक्षामध्ये विलीन करून घेतली. भ्रष्ट, कारस्थानी, कपटी असं जे काही त्यांनी शब्द वापरले ना, भ्रष्ट, कारस्थानी, कपटी, ही सगळी काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी सामील करून घेतलेली आहे. मुळातच त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या रक्तामध्ये भाजपच्या कारस्थान कपट आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, ज्यांचे मोदींवरती प्रचंड उपकार आहेत, ज्या पद्धतीनं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, ज्या पवारांचे मोदींवरती उपकार आहेत, असे अनेक पक्ष ज्यांनी मोदींवरती आणि शहांवरती उपकार केलेले आहेत, मेहरबानी केलेली आहे, ते पक्ष तुम्ही फोडले. हे कपट कारस्थान नाही त्याला. आणि मोदीने कोणता विक्रम केलेला नाही. पंडित नेहरू हे 16 वर्ष पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 पासून इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. का असतं इलेक्टेड प्राईम मिनिस्टर? 1947 त्यांची नेहरूंची निवड झाली प्रधानमंत्रीपदी आणि त्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल होते. ते प्रधानमंत्रीच होते. शपथ घेतली त्यांनी. याचा अर्थ मग ते सरदार पटेलला गृहमंत्री मानत नाहीत देशाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री मानायला मोदी तयार नाहीत. जर नेहरूंचा तो कालखंड 4 वर्षाचा ते मानायला तयार नसतील तर नेहरू हे 16 वर्ष होते. आणि ज्या परिस्थितीत पंडित नेहरूंच्या हातात हा भारत होता स्वातंत्र्यानंतर, तो इतका कंगाल आणि गरीब होता, ब्रिटिशांनी लुटलेला, ओरबडलेला, त्यातून हा देश पंडित नेहरूंनी उभा केला. मोदींना अजून खूप काम करायचं आहे. जर त्याने अजून कामाला सुरुवात केली नाही, आजही ते कपट कारस्थान याच्यामध्येच गुंतलेले आहे. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा, हे करा, यांना तुरुंगात टाका. नेहरूंनी हे कधी केलं नाही. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींची अशी भाषणं आम्ही सिरियसली घेत नाही. 12 वर्षाचे 5 वर्ष शिवसेना त्यांच्यासोबत होती. एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचं खरं पंतप्रधानपद हे 2014 ते 2019 लोकांनी निवडून इलेक्टेड. आणि त्यानंतरचं प्रत्येक निवडणूक ही चोरलेली निवडणुकीनं झालेले ते प्रधानमंत्री. 2014ला त्यांना लोकांनी निवडून दिले एका मोठ्या अपेक्षा. ते 2019 पर्यंत ते इलेक्टेड प्राईम मिनिस्टर होते. आणि त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला जनतेनं पराभूत केलेला असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, पैशाचा वापर, ईडी या माध्यमातून ते निवडून आले. 2019 आणि 2024 निवडून आले नसतील तर मागची निवडणूक 2024ची ते निवडून आलेलेच नाही. त्यांना बहुमतच नाहीये. त्यांना बहुमत नाही. आणि ज्या जागा त्यांनी जिंकल्या या चोऱ्या माऱ्या, लांड्या लवाड्या करून जिंकल्या. ते कुठे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर? मोदी हे फक्त 2014 ते 2019 याच काळामध्ये इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. त्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये घोटाळे करून निवडणुका त्यांनी चोरल्या किंवा ताब्यात घेतल्या. काँग्रेसबद्दल तुम्ही काल मुद्दा उपस्थित केला की एका झेंड्याखाली इतर पक्षांनी आलं पाहिजे. माहिती मिळते नॅशनल चॅनल्सकडनं. त्यांचं असं म्हणणं आहे की सोनिया गांधींनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे. नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस, एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे. याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. माननीय शरद पवारांनी
ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला, तर हा विचार खूप पुढे जाईल. एनसीपी सुद्धा काँग्रेस सोबत जाईल. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या विचारधारेतून जे पक्ष बाहेर पडले काही कारणाने, आज ते काँग्रेसवर काम करतातच आहेत, सरकारमध्ये असतात, अनेक प्रवाहांमध्ये एकत्र आहेत. तर हा विचार जर एकत्र आला सगळा, तर नरेंद्र मोदी यांनी जो देशावर भ्रष्ट कारभार लादलेला आहे कपट आणि कारस्थानाच्या माध्यमातून, त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल. ट्रम्प देखील वाहवा करतात मोदींची. ते म्हणतात की महान पंतप्रधान आहेत मोदी, महान पंतप्रधान आहे असं ट्रम्प म्हणतात. आम्ही ऐकलं नाही, आम्ही असं ऐकलं नाही. ट्रम्प कोणाची वाहवा करतात, कधी वाहवा करतात, आणि 2 दिवसांनी ती वेगळी भूमिका घेतात. भारताविषयी त्यांनी काय काय म्हटलं सगळ्यांना माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये कालच ओमानमध्ये भारतीय जहाजावरती हल्ले झाले अमेरिकेकडून. आमचे 2 जवान ठार झाले, 2 लोक ठार झाले, आमचे तेल टँकर उडवले. ही वाहवा आहे का? आणि त्या संदर्भात नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्र्यांनी एक चकार शब्द काढलेला नाही. कुठल्या तरी एका अधिकाऱ्याला म्हणे बोलवला अमेरिकेच्या आणि निषेध व्यक्त केला. आमच्यावरती हल्ला केला, आमच्या जहाजावर आमचे 2 लोक ठार मारले अमेरिकेने, आणि निषेध कसला व्यक्त करताय? हा, 2014 साली खऱ्या अर्थाने देश दुचक्रातनं बाहेर पडला असं मोदींचं म्हणणं आहे. त्याच्या अगोदर काँग्रेसने वाटोळं केलं होतं. 2014 पासून हा देश खऱ्या अर्थानं दुष्टचक्रात सापडला. 2014 पासून सुरू झालेलं दुष्टचक्र आतापर्यंत सुरू आहे, आणि या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी देशाला आणखीन एक स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल, आणि त्यासाठी आमची तयारी आणि जुळवाजुळव सुरू आहे. देशाला एक नवा लढा उभा करावा लागेल या दुष्टचक्रातून. जे दुष्टचक्र ब्रिटिशांचं होतं, जे दुष्टचक्र मोगलांचं होतं, त्याच पद्धतीनं दिल्लीमध्ये नव्या घाशीराम कोतवालांचं राज्य सुरू आहे, आणि घाशीराम कोतवाल देशाला लुटत आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन ही लढाई लढावी लागेल. मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली, आणि अख्खी भ्रष्ट कपटी कारस्थानी काँग्रेस, ज्याला असं ते म्हणतात, की अख्खी काँग्रेस त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतली. बोलिए, हो गया. सर, आपने कहा 2014 से 19 तक ही प्राइम मिनिस्टर इलेक्टेड थे मोदी जी, उसके बाद वो चीफ हो गया है, क्यों वैसे? देखो, नरेंद्र मोदी जी को 12 साल हो गए प्रधानमंत्री पद, अच्छी बात है. उसका मतलब ये नहीं कि आप देश के पहले प्रधानमंत्री पंडित नेहरू की बदनामी करें. एक तो आप पंडित नेहरू के साथ किसी की तुलना ही नहीं हो सकती. पंडित नेहरू एक महान स्वतंत्र सेनानी थे. पंडित नेहरू जी का बहुत बड़ा त्याग रहा है. पंडित नेहरू जी ने अपनी पूरी संपत्ति देश को बहाल की है, समर्पित की है. पंडित नेहरू के ज़माने में कोई गौतम अडानी नहीं था. दूसरी बात है कि पंडित नेहरू 16 साल प्राइम मिनिस्टर रहे. 15 अगस्त 1947 से. लेकिन मोदी जी और उनके लोग मानने को तैयार नहीं, क्योंकि वो इलेक्टेड प्राइम मिनिस्टर नहीं. अगर उनके कैबिनेट में उस वक्त डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर थे, सरदार वल्लभ भाई पटेल गृह मंत्री रहे, तो उसका मतलब आप सरदार पटेल को पहले गृह मंत्री मानने को तैयार नहीं, डॉक्टर आम्बेडकर जी को आप पहले कानून मंत्री मानने को तैयार नहीं. उनके कैबिनेट में जगजीवन राम जैसे नेता थे, और 4-4.5 साल तक वो सरकार चलाई. फिर बाद में संविधान सभा घटित हुई. बहुत सी बातें हैं, लेकिन मोदी ये मानने को तैयार नहीं. तो मैं मानता हूँ आपको, आपने नेहरू जी का विक्रम ने तोड़ा है, ना तोड़ सकते हैं. आप समझ में लीजिए, 2014 में नरेंद्र मोदी इलेक्टेड प्राइम मिनिस्टर जरूर रहे, 2019 तक. उसके बाद के सभी चुनाव जो हुए देश में, वो रिगिंग हो गया है. जिस तरह से चुनाव लड़े और चुनाव को हाईजैक किया ये लोगों ने, पैसे की ताकत पर, टेररिज्म, चुनाव आयोग को हाईजैक करना, सुप्रीम कोर्ट के ऊपर दबाव लाना,
ये सभी माध्यम से मोदी अगले 2 टाइम जो प्राइम मिनिस्टर बन गए, मैं उनको इलेक्टेड प्राइम मिनिस्टर हम लोग नहीं मानते। 2014 से 2019 तक ही ये इलेक्टेड प्राइम मिनिस्टर है। 2024 में तो आपने देखा होगा क्या हो गया, उनको बहुमत भी नहीं मिला। और इस देश की 50-60 लोकसभा की सीटें हैं, वो किस प्रकार से चोरी किए लोगों ने। मुंबई की एक सीट 40 सीटों से वो लोग हार गए। वो एकनाथ शिंदे का फोन आया रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को, और हमारी जीती हुई सीट उनको बहाल कर दी। ये आपका चुनाव लड़ने का तरीका है। आपके हलफनामे में, नॉमिनेशन फॉर्म में आपने कभी बहुत सी इंफॉर्मेशन छुपाई, क्या क्या छुपाया आपको मालूम है मोदी जी ने। मैं अभी उस बारे में चर्चा नहीं करना चाहता हूँ, बहुत सी बातें लेकिन छुपाई। उन्होंने टारगेट कल कांग्रेस को किया। मैं कपट देखता हूँ ना। मैं देखो, नरेंद्र मोदी जी ने विधानसभा के उनके कोई नॉमिनेशन फॉर्म में अपनी शादी की बात नहीं लिखी, वो छुपाई। ये बहुत गंभीर मामला है। फिर भी उनका नॉमिनेशन फॉर्म वैलिड हो गया ना। लेकिन मीनाक्षी नटराजन जो एक प्रामाणिक महिला है, एक नारी है, जो नारी वंदना की बात करते हो, उनका नॉमिनेशन फॉर्म आप किस आधार पर रिजेक्ट करते हो? परिमल नाथवानी जी हमारे मित्र है, झारखंड से लड़ रहे हैं। उनको रिटर्निंग ऑफिसर 24 घंटे की मोहलत देता है। अगर कोई कमियां है फॉर्म में तो आप बाद में 24 घंटे में पूरी कर लीजिए। तो इस तरह से चुनाव, चंडीगढ़ के मेयर का क्या हो गया आपने देखा होगा। ये इस प्रकार से डकैती करके चुनाव जीतते हैं और अपने आप को इलेक्टेड प्राइम मिनिस्टर बोलते हैं। पंडित नेहरू के साथ तुलना मत करिए। पंडित नेहरू है, इंदिरा जी इंदिरा गांधी है, राजीव गांधी है। आप उनके साथ तुलना आप नहीं कर सकते। आप नरसिंह राव, मनमोहन सिंह के साथ भी आपकी तुलना नहीं हो सकती। मैं तो कहूंगा देवगौड़ा और इंद्र कुमार गुजराल और चंद्रशेखर से भी आपकी तुलना नहीं हो सकती। सर, एनडीए को चैलेंज करने के लिए जो इंडिया अलायंस है, क्या वो कम पड़ रही है कहीं पे? नहीं, कम नहीं पड़ रही शरद पवार जी ने है। लीड करना बात चाहिए। ऐसी है, उनके हाथ में पूरी सरकार, यंत्रणा, व्यवस्था। जिस सरकार का, जिस देश का सुप्रीम कोर्ट का मुख्य न्यायाधीश सरकार के मंत्रियों के साथ लंदन में पिकनिक में जाता है, उस देश से, न्याय व्यवस्था से आप क्या उम्मीद कर सकते हो? और उसके आधार पर तो मोदी प्रधानमंत्री पद पर टिके हैं ना। हमारा मामला शिवसेना का 4 साल से सुप्रीम कोर्ट में पड़ा है, टाइम नहीं। सुप्रीम कोर्ट के जज, 85 जजेस सरकार के साथ सरकारी खर्चों से, जनता के पैसों से लूटमार करके वहां बैडमिंटन खेलते हैं, पिकनिक पे जाते हैं। कैसा न्याय मिलेगा मीनाक्षी नटराजन को? कैसा न्याय मिलेगा ममता बनर्जी को? कैसा न्याय मिलेगा शरद पवार जी और एनसीपी को? और कैसा न्याय मिलेगा शिवसेना और उद्धव ठाकरे जी को? हम सबको न्याय की गुहार लगा लगा के हम लोग थक गए। ऐसी भ्रष्ट व्यवस्था में नरेंद्र मोदी प्रधानमंत्री अगर बने रहते हैं तो ये इलेक्टेड प्राइम मिनिस्टर नहीं है। जंतर मंतर में आंदोलन के बाद आज पुणे में भी अभिजीत के द्वारा कॉकरोच पार्टी का आंदोलन किया जा रहा है। मुझसे कुछ नहीं होगा। यहाँ के पॉलिटिकल पार्टी सक्षम है लड़ने के लिए। कांग्रेस पार्टी ने नीट के मामले में देश भर में आंदोलन किया है, लेकिन मीडिया नहीं दिखा रही। अभी मुझे किसी ने दीपिका और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फोटो भेजा है। उसके बाद ये दीपिका यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं, उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ। तो आपका आरोप क्या है? देखता हूँ। अभी आरोप नहीं, मैं आरोप नहीं बोल रहा हूँ। लोगों ने कुछ जानकारी मेरे तक पहुंचाई है। तुमचं म्हणणं आहे की अभिजित दीप्ती आणि पंतप्रधानांची भेट झाली किंवा चर्चा नक्कीच झाली? नक्कीच नक्कीच फोटो नक्कीच त्याच्याविषयी खुलासा आम्ही घेऊ, माहिती घेऊ। आम्ही आगीत उड्या मारणार नाही। आता या देशातले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपले लढे लढायला मजबूत आहेत। नाही, पण तुम्ही एक म्हणजे काही दिवसांपूर्वी या कॉकरोच पार्टीला समर्थन देता, त्यांच्या भूमिकेला समर्थन देता। नक्कीच पण नवीन माहिती जेव्हा समोर येते तेव्हा ती माध्यमांसमोर मांडणं आवश्यक असतं। मी तुम्हाला त्याच्या बाबतीत लवकरच अवगत करीन। तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगतायत की सावध राहा, आपली भूमिका नाही, आम्ही मोठे नेते सुद्धा म्हणजे अगदी
एक लक्षात घ्या, कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनात गेला नाही. उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे समर्थन आम्ही तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. तरुणांचा जे प्रश्न आहे ते रस्त्यावरचे जर उतरले असते तर सरकारने त्यांचं ऐकायला हवं, ही आमची भूमिका आहे. पण कोणी या माध्यमातून सरकारला मदत करत असेल काही वेगळ्या भूमिकेतून, तर त्याच्यावरती आमचं लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. मॅनेज केलं जाते आंदोलन असं तुम्हाला मी असं आता काहीच म्हणणार नाही. या क्षणी मी काहीच म्हणणार नाही. अमेरिका और ईरान में फिर से लड़ाई शुरू हो गई है, हाँ तो फिर से बजट मोदी जी ने, अब मोदी जी को 12 साल हो गए हैं सरकार में. मोदी इतने बड़े नेता है. मोदी जी ने अपने मित्र जो उनकी वाहवाह करते हैं, ट्रम्प साहब, उनसे बातचीत करके वॉर रुकवाना चाहिए. थैंक यू.